सर्वांना सलाम. आजच्या या शिक्षक दिन विशेष भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या भक्तिगीताने आजच्या या विशेष भक्तीला आपण सुरुवात करूया. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत, नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी घेतली, आमच्या येण्या जाण्यामध्ये तू आमचं सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू देव बापा, आजच्या या पवित्र वारी परमेश्वर देव बापा, आपापल्या घरामधून ज्यावेळेस आम्ही या भक्तीमध्ये सहभागी होत आहोत, आमची प्रार्थना आहे आजची भक्ती तू आम्हा सर्वांसाठी विशेष आशीर्वादाची कर. तू आमच्यावरती दया कर प्रभू देव बापा, आमच्या अपराधांची आणि आमच्या चुकांची आम्हाला क्षमा कर, आम्हाला धू शुद्ध कर पवित्र देव बापा, आणि तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभू, आमची विनंती आहे की या समयी प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात प्रभू तुझी समक्षता असावी आणि ही वेळ आशीर्वादाची व्हावी. आजची भक्ती जी शिक्षक दिन विशेष अशी आहे प्रभू, पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे की या भक्तीच्या द्वारे पवित्र देव बापा तुझं गौरव तू करून घे, आणि पवित्र देव बापा जो सर्व शिक्षक वर्ग आहे प्रभू, त्या सर्वांना तू आज विशेष आशीर्वादित कर, आणि परमेश्वर देव बापा त्यातून तुझं गौरव तू करून घे. आम्ही तुझे मनापासून आभार मानेत, आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये देत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. सर्व शिक्षकांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी टीचर्स डे टू ऑल टीचर्स. जे सर्व शिक्षक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिकवण्याची जबाबदारी पार पाडत आहे, शिक्षकाचं काम करत आहे, त्या तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या विशेष शुभेच्छा. प्रभू देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि तुमच्या सेवेच्या द्वारे परमेश्वराचं गौरव सदैव होत राहो. यावेळेस आपण या भक्तीमध्ये पुढे जाऊया आणि उपासना संगीतामधून 301 नंबरचं जे गीत आहे, प्रभू ख्रिस्त माझा गुरु माझ्या जीवनाचे तारू, हे गीत गात आजच्या या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. उपासना संगीतामधून 301 नंबरचं गीत.
माझी नौका, नसे आश्रितांना धोका. प्रभू ख्रिस्त माझी नौका, नसे आश्रितांना धोका. नसे आश्रितांना धोका, नसे आश्रितांना धोका. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे दारू. ख्रिस्त माझा किल्ला गड, थारा देतो येता जड. ख्रिस्त माझा किल्ला गड, थारा देतो येता जड. थारा देतो येता जड, थारा देतो येता जड. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे दारू. ख्रिस्त माझी वाट, जाते स्वर्ग लोकानीत. प्रभू ख्रिस्त माझी वाट, जाते स्वर्ग लोकानीत. जाते स्वर्ग लोकानीत, जाते स्वर्ग लोकानीत. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे दारू. ख्रिस्त माझा मेंढपाळ, तरी प्रीतीने सांभाळ. ख्रिस्त माझा मेंढपाळ, तरी प्रीतीने सांभाळ. तरी प्रीतीने सांभाळ, तरी प्रीतीने सांभाळ. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे दारू. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे दारू. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे दारू. मित्रांनो, आमचा प्रभू जो आहे तो आमचा उत्तम शिक्षक आहे. आणि ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये या प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण स्वीकारलेलं आहे, त्याची शिकवण स्वीकारलेली आहे, प्रियांनो, एक उत्तम व्यक्तिमत्व आणि त्याद्वारे परमेश्वराचं गौरव आज त्यांच्या जीवनातून होत आहे. प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे दारू. प्रियांनो, परमेश्वर देवबाप या गीताच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया आणि आज आपल्याकरिता ॲलन एक स्तोत्र वाचेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. यावेळेस आपण एक स्तोत्र वाचूया. स्तोत्र संहिता 138. स्तोत्र संहिता 138, 138. स्तोत्र 138. परमेश्वराच्या कृपा प्रसादाबद्दल उपकार स्तुती. दावीद राजाने लिहिलेले स्तोत्र आहे. मी अगदी मनापासून तुझं उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे, तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा,
तुझी दया सनातन आहे, तू आपल्या हातचे काम सोडू नको. सुंदर असं स्तोत्र आहे. दावीद राजा म्हणतो की मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करेल. 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास. जसा त्याने धावा केला त्याच दिवशी परमेश्वराने त्याचा धावा ऐकला. आणि मग तो म्हणतो की तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. आपल्याला माहीत आहे जीवन जगत असताना आपल्या सर्वांना हिमतीची गरज आहे. आणि दावीद राजा म्हणतो की परमेश्वराने मला हिंमत दिली आणि माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. 6व्या वचनामध्ये दावीद राजा म्हणतो परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो. परमेश्वर हा थोर आहे, तो अतिउच्च आहे, तरी जे दीन आहेत, जे नम्र लोक आहेत त्यांच्याकडे तो लक्ष देतो. त्यांचं लक्ष दीनांकडे आहे. पण जे गर्विष्ठ आहे त्यांना तो दुरून ओळखतो. 7वं वचन आपल्याला सांगतं मी संकटातून जात असलो तरी मला तो नवजीवन देतो. जरी आपण संकटातून जातो तरी परमेश्वर आपल्याला नवजीवन देणार आहे. जरी आपल्याला असं वाटलं की सर्व काही संपलेलं आहे, अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये जरी आली की आपल्याला वाटलं की आता काही होऊ शकत नाही, सर्व काही संपलेलं आहे, आता काही आशा नाही, पण देवाचं वचन आपल्याला सांगतं की तो आपल्याला नवजीवन देणार आहे. आपल्या आशा देणारा, नवजीवन देणारा तो आपला प्रभू आहे. 8वं वचन आपल्याला सांगतं परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. देवाच्या मनात आपल्याविषयी ज्या योजना आहेत, ज्या कल्पना आहेत त्या हिताच्या आहेत, त्या आपल्याला भावी सुस्थितीची आशा देणाऱ्या आहेत, त्या चांगल्या आहेत, त्या उत्तम आहेत, त्या सर्वोत्तम योजना आहेत. आणि दावीद राजा म्हणतो की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. जे काही परमेश्वराच्या मनात माझ्याविषयी योजना आहेत, ज्या कल्पना आहेत, ज्या सर्वोत्तम आहेत त्या तो सिद्धीस नेईल. आणि मग तो म्हणतो की हे परमेश्वरा तुझी दया सनातन आहे, तू आपल्या हातचे काम सोडू नको, तू ते काम सोडू नको असं तू म्हणतो. देवा वासेला वचनावर आशीर्वाद देऊ. थँक्यू प्रभुदेव बाप. या सुंदरशा स्तोत्राद्वारे आपणा सर्वांना आशीर्वादित करू. यावेळेस आपण प्रार्थना करूया. विशेष प्रार्थना करणार आहोत आज आपल्या मंडळीतील जो सर्व शिक्षक वर्ग आहे त्या सर्वांसाठी यावेळेस आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मंडळीमध्ये जर शिक्षकांची यादी तयार केली तर ती यादी पुष्कळ मोठी यादी आहे. आणि या सर्व शिक्षक वर्गासाठी तुम्हा सर्वांसाठी परमेश्वर देव बापाची स्तुती असो. तुम्हा सर्वांना अभिमान आहे, कारण तुमचं काम, तुमची सेवा, तुमची जबाबदारी ही फार मोठी आहे आणि ती तुम्ही पार पाडत आहात. परमेश्वर देव बाप तुम्हास याद्वारे आशीर्वादित करो. यावेळेस आपण सर्व शिक्षक वर्गासाठी प्रार्थना करणार आहोत आणि शिक्षक वर्गाबरोबरच सर्व मंडळीला देखील आपण प्रभुदेव बापाच्या हातांमध्ये देऊया. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. आम्ही तुझ्या नावाला उंचावितो, कारण तू आमचा थोर परमेश्वर आहेस, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तूच आहेस. आज पवित्र देव बापा शिक्षक दिन विशेष अशा या भक्तीमध्ये ज्यावेळेस आम्ही तुझ्या समोर आहोत, पवित्र देव बापा आज आम्ही सर्व जो शिक्षक वर्ग आहे त्यांना घेऊन आम्ही तुझ्या समोर येत आहोत. पवित्र देव बापा शिक्षकाचं काम, शिक्षकाची जबाबदारी ही फार मोठी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याकरिता तू एतवर या सर्वांचं सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस, त्याकरिता आम्ही तुझे मनापासून आभार मानित आहोत. पवित्र देव बापा आज आमची प्रार्थना आहे मंडळीतील प्रत्येक शिक्षकाला आम्ही तुझ्या समोर घेऊन येत आहोत. प्रभू देव बापा, पवित्र देव बापा त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत आहोत आणि आमची आज प्रार्थना आहे प्रभुदेव बापा, तू या प्रत्येकाला जाणतोस आणि ओळखतोस. प्रभू ही सेवा करीत असताना, ही जबाबदारी पार पाडत असताना सर्व प्रकारचं तुझं सहाय्य आणि मार्गदर्शन तू त्यांना पुरव. प्रभू शिक्षकांच्या ज्या अडचणी आहेत पवित्र देव बापा, त्यांची जी प्रश्न आहेत ती देखील घेऊन आम्ही तुझ्या समोर येत आहोत. प्रभू पवित्र देव बापा त्यांचं सहाय्य कर आणि तुझी कृपा तू त्यांना पुरव, त्यांचे प्रश्न तू सोडव, त्यांच्या अडचणी तू दूर कर. पवित्र देव बापा आमची विनंती आहे प्रभू, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ते गुंतवणूक करत असताना, पवित्र देव बापा विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व ते घडवीत असताना परमेश्वर देव बापा तू त्यांचं सहाय्य कर. आज आमची प्रार्थना आहे की मंडळीतील प्रत्येक शिक्षक आम्ही तुझ्या हातात देत असताना त्या शिक्षकाच्या जवळ जे सर्व विद्यार्थी आहेत पवित्र देव बापा, जे प्रत्येक विद्यार्थी त्यांच्याकडून शिकत आहे, आमची प्रार्थना आहे प्रभू या शिक्षकांच्या द्वारे त्या सर्व विद्यार्थ्यांना
तू आशीर्वादित कर पवित्र देव बापा, आणि तुझं गौरव तू करून घे पवित्र देव बापा. तू आमची नेमणूक करणारा परमेश्वर आहे आणि तू यांची नेमणूक या सेवेसाठी केलेली आहे, आणि म्हणून परमेश्वर देव बापा ही जबाबदारी ते पार पाडत असताना त्यांना विशेष आशीर्वादित तू कर प्रभू, आणि तुझं गौरव तू करून घे. प्रेमळ देव बापा, आम्ही सर्व शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय तुझ्या हातांमध्ये देत आहोत प्रभू. त्यांच्या कुटुंबाला देखील या समयी प्रभू आम्ही तुझ्या हातात देत विनंती करतो की त्यांना देखील तू आशीर्वादित कर, त्यांचं सर्व प्रकारे सहाय्य कर, आणि तुझं गौरव या प्रत्येक शिक्षकाच्या द्वारे, त्याच्या कुटुंबाच्या द्वारे, त्याच्या सेवेच्या द्वारे तू करून घे पवित्र देव बापा. प्रत्येकाला उत्तम आरोग्य पुरवीत तुझं गौरव तू करून घे प्रभू. या सर्वांना आम्ही तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत आहोत. त्याचबरोबर सर्व मंडळीला देखील आम्ही तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देतो प्रभू. पवित्र देव बापा, मंडळीतील प्रत्येकाला तुझी विशेष कृपा तू पुरव. महिला संघ आहे, संडे स्कूल आहे, तरुण संघ आहे, क्वायर आहे, मंडळीमध्ये जे सर्व वयोवृद्ध लोक आहेत प्रभू, या प्रत्येकांना आम्ही तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देतो. तू प्रत्येकाची काळजी घे, तुझी विशेष कृपा तू पुरव आणि आशीर्वादित तू कर. प्रेमळ देव बापा, आमची प्रार्थना आहे प्रभू, या समय मंडळीतील प्रत्येकाला आम्ही तुझ्या सामर्थ्य हातात देतो. तू प्रत्येकाची काळजी घे आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. प्रत्येकाच्या भोवती आम्ही तुझ्या संरक्षणाचं कुंपण मागतो, आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस प्रभू देव बापाला आपल्या स्तुतीचा यज्ञ आपण सादर करूया. आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला आपण देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही वेळ परमेश्वराची स्तुती आराधना यावेळेस आपण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम, आणि विशेष करून सर्व जे टीचर्स आहेत, जे शिक्षक लोक आहेत, त्या सर्वांना हॅपी टीचर्स डे. परमेश्वर देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव, तुमची सर्व काळजी घेऊ. स्तोत्रकर्ता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचं धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर. या आपण सर्वजण मिळून आपल्या देवबापाची स्तुती करूया काही गीतांद्वारे. सर्वात पहिले गीत आपण गाऊ, उपासना संगीतातून पहिला नंबरचं गीत, उपासना संगीत पहिला नंबरचं गीत, परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा. उपासना संगीत 1 नंबरचं गीत आपण सर्वजण मिळून गाऊ आणि आपल्या प्रभूची स्तुती करू. परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा. परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा. प्रभात समये मंगलगीते, प्रभात समये मंगलगीते, करितो आम्ही तव धावा. परमपवित्रा सर्वसमर्था, परमपवित्रा दया सागरा, पराक्रमाचा तू ठेवा. परमपवित्रा दया सागरा, पराक्रमाचा तू ठेवा. व्यक्तित्रय तव एक परी तू, व्यक्तित्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा. परमपवित्रा सर्वसमर्था, मुकुट काढुनी तुला अर्पुनी, धरुनी सुखदायक भावा. मुकुट काढुनी तुला अर्पुनी, धरुनी सुखदायक भावा. परमपवित्रा पवित्र वगे, परमपवित्रा पवित्र वगे, गाती तव करीती सेवा. परमपवित्रा सर्वसमर्था, दूत तुझे साष्टांग घालुनी, स्तविती तुझिया मधुनावा. दूत तुझे साष्टांग घालुनी, स्तविती तुझिया मधुनावा. तू होताशी आजही असशी, तू होताशी आजही असशी, सदैव असशील तू देवा. परमपवित्रा सर्वसमर्था,
दर्शन लाभन तव भावा परम पवित्र सर्व समर्था पवित्र तरी तू कुणी तुझा विन पवित्र न जगी गवसावा पवित्र तरी तू कुणी तुझा विन पवित्र न जगी गवसावा प्रेम बलाने पावित्र्याने प्रेम बलाने पावित्र्याने सदा पूर्ण तू विश्वधवा परम पवित्र सर्व समर्था. खरोखर प्रियांनो, आपला देवबाप जो आहे तो पवित्र अतिपवित्र असा आहे. त्याच्यासारखा पवित्र कोणीही नाही आहे. त्याची जितकी स्तुती आपण केली तितकी कमी आहे. या प्रियांनो, अजून एक गीत आपण गाऊ, टाळ्या वाजवत आपल्या देवबापाची स्तुती करू. सारे पृथ्वी के लोक अपने यहोवा का आओ जय जयकार करे, हे गीत आपण गाऊ आणि आपल्या देवबापाची स्तुती करू. जयकार करे सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करे. आओ सब मिलके हम इबादत करें उसकी जय जयकार करे. आनंद से चले हम इबादत करें उसकी जय जयकार करे. सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करे. ये जान रखो यहोवा खुदा है बनाया हमको हम उसके ही है. ये जान रखो यहोवा खुदा है बनाया हमको हम उसके ही है. हम बंदे हैं वो हमारा खुदा उसकी चराई की भेड़े हैं. हम बंदे हैं वो हमारा खुदा उसकी चराई की भेड़े हैं. सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करे. धन्यवाद के साथ उसके द्वार से आओ स्तुति करते हुए आंगन में आओ. धन्यवाद के साथ उसके द्वार से आओ स्तुति करते हुए आंगन में आओ. उसकी स्तुति करो उसकी स्तुति करो उसके नाम को धन्य कहो. उसकी स्तुति करो उसकी स्तुति करो उसके नाम को धन्य कहो. सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करे. यहोवा भला है यहोवा भला है करुणा उसकी सदा के लिए है. यहोवा भला है यहोवा भला है करुणा उसकी सदा के लिए है. उसकी वफादारी पीढ़ी दर पीढ़ी हमेशा बनी रहती है. उसकी वफादारी पीढ़ी दर पीढ़ी हमेशा बनी रहती है. सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करे. सारे पृथ्वी के लोग अपने यहोवा का आओ जय जयकार करे. यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया.
आपलं सर्व लक्ष आपल्या देवापाकडे लावू, आपल्या प्रभूकडे लावू आणि आज त्याला आपण म्हणू की देवप्पा तू माझ्या जीवनाला आकार दे, तुला जसा पाहिजे तसा तू मला आकार दे. मी पत्थर आहे प्रभू, तू शिल्पकार आहे. ज्यावेळेस आपण गीत गाऊ, मी पत्थर तू शिल्पकार, हवा तुला रे तसा प्रभू माझं दे दे तू आकार. हवा तुला रे तसा प्रभू मज, हवा तुला रे जसा प्रभू मज दे रे तू आकार, दे रे तू आकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. हवा तुला रे तसा प्रभू मज, हवा तुला रे जसा प्रभू मज दे रे तू आकार, दे रे तू आकार. मी पत्थर शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. मन ओंगड मी पापी पामर, मन ओंगड मी पापी पामर. पतितांचा तू एकच प्रिय कर, मन ओंगड मी पापी पामर. पतितांचा तू एकच प्रिय कर. आलो बांधुनी, आलो बांधुनी पापे पदरी, आलो बांधुनी पापे पदरी. करू नको नाकार, करू नको नाकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. हवा तुला रे जसा प्रभू मज, हवा तुला रे जसा प्रभू मज दे रे तू आकार, दे रे तू आकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. कोसळले मन मंदिर माझे, कोसळले मन मंदिर माझे. उभयतया तू येई विराजे, कोसळले मन मंदिर माझे. उभयतया तू येई विराजे. उजाडली रे, उजाडली रे जीवन नगरी, उजाडली रे जीवन नगरी. करतेस तू साकार,
करतेस तू साकार. मी पत्थर तू शिल्पकार. मी पत्थर तू शिल्पकार. हवा तुला रे तसा प्रभू मज हवा तुला रे तसा प्रभू मज दे रे तू आकार. दे रे तू आकार. मी पत्थर तू शिल्पकार. मी पत्थर तू शिल्पकार. मी पत्थर तू शिल्पकार. मी पत्थर तू शिल्पकार. हो देवप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो देवप्पा. तुझे आभार मानतो या सुंदर वेळेसाठी देवप्पा. आमचं जीवन देवप्पा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो देवप्पा. तुला देवप्पा जसा आकार आम्हाला द्यायचा आहे देवप्पा, तसा आकार तू आम्हाला दे देवप्पा. आमची सर्व पापे घेऊन देवप्पा आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही ते कबूल करतो देवप्पा. आम्ही चुकणारे आहे देवप्पा. आम्ही पडतो देवप्पा, तुझ्या विरुद्ध वागतो. तू आम्हाला क्षमा कर देवप्पा. आणि देवप्पा जसा आकार तुला आम्हाला द्यायचा आहे देवप्पा, तसाच आकार तू आम्हाला दे देवप्पा. तुझीच इच्छा जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आमच्या जीवनामध्ये पूर्ण हो देवप्पा. तुझीच इच्छा देवप्पा, तुझीच योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण हो देवप्पा. कारण तुझी इच्छा ही आमच्या कल्याणाची आहे देवप्पा, ही आमच्या लाभाची आहे. तुझीच इच्छा देवप्पा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे देवप्पा. तू आमच्या जीवनाला योग्य असा आकार दे देवप्पा. हो देवप्पा, तू आमचा शिक्षक आहे देवप्पा. तू आमचा गुरु आहे देवप्पा. आम्हाला शिकवणारा, योग्य मार्गाने नेणारा, आम्हाला वळण लावणारा, आम्हाला शिस्त लावणारा तो आमचा प्रभू आहे देवप्पा. आम्ही तुझी स्तुती करतो. आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलं, तुझे उपकार आम्ही मानतो देवप्पा. आज आम्ही मग प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातात सोपवतो. आमचं शरीर, प्राण, आत्मा देवप्पा तुझ्या हातामध्ये देतो. तुझ्याच मार्गाने तो आम्हाला चालव देवप्पा. जगात देवप्पा अनेक गोष्टी आहेत देवप्पा ज्याने आम्ही आकर्षित होतो. त्या सर्वांपासून दूर राहून तुझ्याच मार्गाने देवप्पा तो आम्हाला चालव. आज प्रार्थना करतो देवप्पा, आज जे तुझे प्रिय लेकरं आहेत देवप्पा, जे आजारी आहेत, वेगवेगळ्या त्रासांमध्ये आहेत देवप्पा, दुखणांमध्ये आहेत, रडत आहेत देवप्पा, त्यांचे अश्रुपूस देवप्पा, त्यांचे आजार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने देवप्पा तू दूर कर. तुझं आरोग्य तू त्यांना दे. त्यांना उठून उभं कर आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाकडून तू कर. देवप्पा संकटातून जात आहे, अशक्य परिस्थिती त्यांना वाटत आहे देवप्पा, त्यांच्यासाठी अद्भुत कार्य कर देवप्पा. त्यांची परिस्थिती तू बदल आणि देवप्पा तुझं गौरव त्यांच्या जीवनात तू कर देवप्पा. आमचे पालकसाहेब देवप्पा त्यांच्या कुटुंबासाठी मागतो, त्यांना देखील तू आशीर्वादित कर देवप्पा. देवप्पा तुझं शिक्षण आम्हाला देत असताना देवप्पा त्यांना तू आशीर्वादित कर. तुझ्या हातम्याने देवप्पा अधिक तू त्यांना परिपूर्ण कर देवप्पा. आणि देवप्पा तुझं गौरव त्यांच्या जीवनाकडून करून घे. त्यांच्या सर्व गरजा तू पुरव, त्यांच्या कुटुंबांच्या गरजा पुरव, त्यांची सर्व काळजी घे. उत्तम आरोग्य तू त्यांना दे. पुढील वेळा आम्ही तुझ्या हातामध्ये देवप्पा येणारा जो संदेश आहे तो आमच्याकडे त्या आशीर्वादाचं कर. आणि देवप्पा त्या वचनाप्रमाणे आम्ही चालणारे व्हावे असं तू होऊ दे देवप्पा. तुझी स्तुती करून, तुझ्या सर्व सहाय्यासाठी आभार मानून, सर्व गौरव, सर्व स्तुती देवप्पा आम्ही तुला देऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभुदेव बापाची स्तुती असो. परमेश्वराच्या स्तवनामध्ये आपल्या सर्वांकरिता त्याची विशेष समक्षता आणि त्याचा आनंद आणि त्याची शांती आहे. प्रियांनो, जेव्हा देवाची लेकरं आत्म्याने आणि खरेपणाने त्याचं स्तुती, त्याचं स्तवन करतात, परमेश्वर देव त्यांना विशेष रीतीने आशीर्वादित करणारा प्रभू परमेश्वर आहे. यावेळेस आजच्या संदेशाकडं आपण जाऊया. आपलं लक्ष आपल्या आजच्या दिवसाच्या वचनाकडं आपण लावूया. आपल्याला माहिती आहे की आज शिक्षक दिन विशेष अशा उपासनेमध्ये आपण आहोत आणि या उपासनेद्वारे प्रभुदेव बापाचं गौरव आपण करत आहोत. आणि म्हणून जी सिरीज आपली सुरू आहे त्यामध्ये एक वार पुन्हा आज ब्रेक घेत आजच्या विषयाला अनुषंगाने किंवा आजच्या विषयाशी अनुरूप अशा विषयाकडं आज आपण लक्ष लावणार आहोत. जरी
शिक्षक दिन विशेष उपासनेत आपण आहोत आणि आजच्या संदेशाचा विषय आपला त्या दिशेने असणार आहे. तरी हे परमेश्वराचं वचन आहे आणि हे आपल्या प्रत्येकासाठी आहे. आणि परमेश्वराचं वचन आपल्या प्रत्येकाशी बोलणारं आणि आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारं आहे. आणि म्हणून आजचा संदेश फक्त शिक्षकांसाठी नाही तर आपल्या प्रत्येकासाठी आहे. निश्चित देवबाप याद्वारे आपल्या प्रत्येकाशी बोलेल आणि त्याद्वारे तो आपल्याला आशीर्वादित करेल. आणि म्हणून आजच्या वचनाकडे आपण जात असताना तिताला पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 7 यावेळेस आपण वाचूया. तिताला पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 7. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखीव, शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखीव, शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, आम्ही आभार मानतो, स्तुती करतो या वेळेकरिता, तुझ्या समक्षतेकरिता. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आहोत आणि प्रभू आज तुझ्या उपस्थितीमध्ये तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावर मनन करीत असताना तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. या वचनांच्या द्वारे तू आम्हासोबत बोल, आम्हास आशीर्वादित कर. आमची विनंती आहे प्रभू, तुझं गौरव यातून तू करून घे. तुझ्या वचनाचं सामर्थ्य पवित्र देव बापा आम्हा प्रत्येकावरती तू ओत आणि पवित्र देव बापा ही वचनाची वेळ आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत आहोत. तुझे मनापासून आभार मानून ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. परमेश्वर देव बापाचं वचन जे आज या ठिकाणी आपण वाचलेलं आहे. प्रियांनो, हे वचन पावलाने तिताला लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि तीत हा जेव्हा देवाच्या लोकांना शिक्षण देतो, तीत हा जेव्हा मंडळीमध्ये शिकवतो, त्यावेळेस त्याला काही सूचना पाऊल या ठिकाणी देत आहे. आणि पाऊल त्याला सांगत असताना असं म्हणतो की सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखीव, शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण, जे शिक्षण तू देतो, जी शिकवण तू त्यांना देतो, ते यांनी युक्त असू दे. प्रियांनो, या वचनामधून जो विषय आज आमच्या समोर येतो तो विषय म्हणजे जीवन आणि कार्य यात निर्दोष असणे. आपलं संपूर्ण जीवन आणि जे काम आम्ही करतो, जे कार्य आम्ही करतो, जी सेवा आम्ही करतो, त्यामध्ये आम्ही निर्दोष असावं. आता आज जेव्हा आपण शिक्षक दिन साजरा करीत आहोत आणि शिक्षक दिन आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की 5 सप्टेंबर जो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करीत असताना या दिवसाला शिक्षकांचं विशेष कौतुक करणं, त्यांचे आभार मानणं. कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षकाची एक महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला भेटते. क्षेत्र कोणतंही असो, व्यक्ती कितीही उंच असो, व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असो, त्याचा हुद्दा कितीही मोठा असो, परंतु त्याची सुरुवात शिक्षणापासून झालेली असते. आणि ते शिक्षण त्याच्या जीवनामध्ये कुठल्या तरी शिक्षकाने त्याला दिलेलं असतं. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षकाची जबाबदारी ही फार मोठी आहे. प्रियांनो, या ठिकाणी या वचनामध्ये ज्यावेळेस पाऊल तिताला या ठिकाणी सूचना करत आहे की तू जेव्हा शिक्षण देतोस, तू जेव्हा मंडळीमध्ये शिकवतोस, जेव्हा तू देवाच्या लोकांना समजावून सांगतो, त्यांना शिक्षण देतो, ते शिक्षण तुझं निर्दोष अशा प्रकारचं असावं. तो म्हणतो सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त अशा प्रकारे असावं. आमचं जीवन आणि जी सेवा आम्ही करतो, जे काम आम्ही करतो, त्याला कोणालाही दोष लावण्याची जागा मिळू नये, संधी प्राप्त होऊ नये, याची खबरदारी या ठिकाणी पाऊल तिताला घेण्याकरिता सांगत आहे.
आमचं जीवन आणि आमचं कार्य, आमची सेवा, आमचं काम यामध्ये निर्दोष असणे. आणि म्हणून प्रियांनो, आज जेव्हा या विषयाकडं आम्ही पाहत आहोत, ज्यावेळेस शिक्षक आज आमच्या डोळ्यासमोर आहेत, त्यावेळेस प्रियांनो, जो या वचनांमधून जो पहिला विचार मला आपल्या समोर ठेवायचा आहे, तो विचार आहे की आपल्या सर्वांना एक ओळख प्राप्त झालेली आहे. जो पहिला विचार मला आपल्या सर्वांच्या समोर ठेवायचा आहे तो हा आहे की आपल्या सर्वांना एक ओळख प्राप्त झालेली आहे. आता आम्हाला माहिती आहे की व्यक्ती जे काम करतो त्या कामावरून त्याला ओळख प्राप्त होत असते. आम्ही जे काम करतो त्या कामावरून नकळत आमची ओळख प्राप्त होते. आम्हाला माहिती आहे की कोणी डॉक्टर आहेत, कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी नर्स आहे, कोणी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, कोणी शिक्षक आहे. मित्रांनो, आम्ही करत असलेल्या कामावरून आम्हाला आमची एक विशिष्ट ओळख समाजामध्ये निर्माण होत असते. जे काम आम्ही करत आहोत, प्रत्येकाचं काम महत्त्वाचं आहे, प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाची सेवा ही मोठी आहे, परंतु जे आम्ही करत आहोत त्याद्वारे आमची समाजामध्ये एक ओळख निर्माण होत असते. मग प्रियांनो, मला आज तुमच्या समोर हा विचार ठेवायचा आहे की आज जगामध्ये जी आम्हाला ओळख म्हणून प्राप्त झालेली आहे, आमच्या कामावरून जी ओळख आम्हाला प्राप्त झालेली आहे, त्या कामावरून प्राप्त झालेली ओळख त्याच्या आधी आमची एक ओळख आहे. थोडंसं किचकट होत आहे का? पुन्हा एकदा सांगतो की आमच्या कामावरून जी ओळख आम्हाला समाजामध्ये प्राप्त झालेली आहे त्याच्या आधी आमची एक ओळख आहे. आणि ती जी ओळख आहे ती आमच्या कामावरती परिणाम करत असते. आणि ती ओळख काय आहे? तुम्ही आणि मी ख्रिश्चन आहोत, तुम्ही आणि मी ख्रिस्ती आहोत, तुम्ही आणि मी येशूला ओळखणारे आहोत, तुम्ही आणि मी येशूला अनुसरणारे आहोत, तुम्ही आणि मी येशूच्या शिक्षणाला, त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेले लोक आहोत. तुम्ही आणि मी आपण ख्रिस्ती आहोत, येशूचं अनुकरण करणारे आपण आहोत. आणि ही जी ओळख आम्हाला या जगामध्ये पहिल्याने प्राप्त झालेली आहे, प्रियांनो, ही ओळख आमच्या कामावरती परिणाम घडवीत असते. तुम्ही पहा, ज्यावेळेस तुम्ही तुमची ओळख देता, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, परंतु ज्यावेळेस लोकांना कळतं की तुम्ही ख्रिश्चन आहात, तुमच्याकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा बदलून जातो. एक वेगळ्या दृष्टिकोनातून लोक आपल्याकडं पाहू लागतात. आपली जबाबदारी त्या ठिकाणी फार मोठी होऊन जाते. प्रियांनो, ख्रिश्चन लोक जे चांगलं काम करतात, चांगली सेवा करतात, त्यांना कुठलंही काम द्या, त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी टाका, ते प्रामाणिकपणे पार पाडतात. ही ओळख आज आपल्याला पाहायला भेटते प्रियांनो. आणि म्हणून आज हा विचार मी तुमच्या समोर ठेवत आहे की आपल्या कामावरून जी ओळख आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याच्या आधी आमची एक ओळख आहे, ती म्हणजे आम्ही देवाचे लोक आहोत, देवाची लेकरं आहोत, आणि याचा परिणाम आमच्या कामावरती होत असतो. आता जो विषय आपल्या समोर आहे की आम्हाला आमचं जीवन आणि काम यामध्ये निर्दोष असायचं आहे. मग आता आमच्या लक्षात येईल की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं, हा प्रभू येशू ख्रिस्त काय करतो? हा आमचे सर्व दोष नाहीसे करतो. हा प्रभू येशू ख्रिस्त आमचे सर्व दोष तो नाहीसे करतो. हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला अशा प्रकारचं जीवन प्राप्त करून देतो, किंवा हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये ह्या प्रकारे काम करतो की प्रियांनो, जे पौल तिताला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सर्व चांगल्या कामांचा कित्ता असे आपणाला दाखी. तुम्ही जे काम करत आहात, शिक्षक लोक आज जी मोठी जबाबदारी पार पाडत आहात, ते तुम्ही करत असताना या चांगल्या कामाकरिता एक नमुना, एक कित्ता, शुद्धता, गांभीर्य आणि प्रियांनो, ज्याला दोष लावता येत नाही असं तुमचं बोलणं, असं तुमचं सद्भाषण, या गोष्टी जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये हव्या आहेत, तर प्रियांनो,
आम्हाला पाहायला भेटेल की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस या गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये घेऊन येतो. प्रियांनो, तुम्ही शिक्षक आहात परंतु तुम्ही ख्रिस्ती शिक्षक आहात. तुम्ही शिक्षक आहात परंतु तुम्ही ख्रिस्ती शिक्षक आहात आणि ही तुमची ओळख आहे. ही तुमची ओळख आहे. हा ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आहे. तुम्हाला तुमचं जीवन आणि तुमचं कार्य शुद्धतेने निर्दोषतेने पूर्ण करण्यासाठी सहाय्य करणारा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये सर्व वाईटापासून दूर करणारा, सर्व वाईटापासून शुद्ध करणारा असा आमचा प्रभू आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला हे दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शुद्ध तर करतोच परंतु त्याचबरोबर एक निर्दोष अशा प्रकारचं जीवन जगण्याचं उत्तेजन आणि सामर्थ्य तो आम्हाला पुरवतो. ख्रिस्ताकडून आम्हाला निर्दोष जीवन जगण्याचं उत्तेजन आणि सामर्थ्य प्राप्त होत असतं. प्रियांनो, आणि म्हणून आपल्या प्रत्येकाची ही महत्त्वाची गरज आहे की ही सेवा पूर्ण करत असताना, ही जबाबदारी आम्ही पार पाडत असताना आम्ही हे नेहमी लक्षात ठेवावं की आम्ही कोण आहोत. आम्ही ख्रिस्ती शिक्षक आहोत आणि त्याद्वारे आमची जबाबदारी ही वाढत असते. आपली जबाबदारी ही वाढत असते. मग प्रियांनो, पहिला विचार मी तुमच्या समोर ठेवला की आपल्याला एक ओळख प्राप्त झालेली आहे. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही ख्रिस्ती शिक्षक आहात. दुसरा विचार मला तुमच्या समोर हा ठेवायचा आहे, आपल्यावरती एक फार मोठी जबाबदारी आहे. आपल्यावरती एक फार मोठी जबाबदारी आहे. ज्यावेळेस आपण असं म्हणतो की आम्ही ख्रिस्ती शिक्षक आहोत त्यावेळेस इतरांपेक्षा आमच्यावरची जबाबदारी ही फार मोठी झालेली असते. आज आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो की वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक आपल्या बाजूला आहेत. तुम्ही तुमचं काम करत असताना, तुम्ही तुमची सेवा करत असताना वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पाहायला भेटतील. प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये सैतानाने कशा प्रकारे चुकीच्या गोष्टी तो घेऊन आलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही एक ख्रिस्ती शिक्षक म्हणून आमची सेवा पूर्ण करत आहोत त्यावेळेस त्या सर्व वाईट गोष्टी यापासून आम्ही स्वतःला दूर ठेवायचं आहे. त्या वाईटापासून आम्ही स्वतःला दूर ठेवायचं आहे. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की आमची जबाबदारी ही फार मोठी झालेली आहे. मग जबाबदार व्यक्ती जो असतो, आम्ही ज्यावेळेस असं म्हणतो की आज प्रत्येक शिक्षक त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती ही मोठी जबाबदार व्यक्ती आहे, तर मग आम्हाला असं लक्षात येईल प्रियांनो की जबाबदार व्यक्तीचं जीवन हे आळस, निष्काळजीपणा आणि स्वैराचार यांनी भरलेलं नसतं. आम्ही जबाबदार आहोत, मग जबाबदार व्यक्तीचं जीवन हे आळस, निष्काळजीपणा या गोष्टी काय करतात? या गोष्टी आमच्या कामावर वाईट परिणाम घडवितात. चुकीचा परिणाम त्यावरती ते घडवित असतात. जी जबाबदारी आपल्याला प्राप्त झालेली आहे, जी सेवा आम्हाला करायची आहे, जर ही करत असताना आमच्या जीवनामध्ये, आमच्या शरीरामध्ये आळस आहे, आमच्यामध्ये निष्काळजीपणा आहे, जर स्वैराचार आमच्यामध्ये आहे, तर मग याचा एक वाईट परिणाम आमच्या कामावरती होतो. जबाबदार व्यक्तीचं जीवन या गोष्टींनी भरलेलं नसतं, तर प्रियांनो त्या व्यक्तीच्या जीवनाला एक शिस्त आम्हाला पाहायला भेटते. शिक्षक म्हटल्यानंतर शिस्त लावणारा तो असतो आणि परमेश्वराचं वचन देखील सांगतं की शिक्षक ज्यावेळेस तो शिस्त लावत आहे त्याला पुष्कळदा छडी देखील उचलावी लागते. परमेश्वराचं वचन देखील आम्हाला त्यासाठी परवानगी देतं. परंतु आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की शिस्त लावण्याची जबाबदारी ही शिक्षकांवरती आहे. जे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत, ज्यावेळेस हे विद्यार्थी
त्या ठिकाणी शिकत आहेत, ज्यावेळेस त्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडवण्याचं काम शिक्षक वर्ग करत आहे, शिस्तीशिवाय चांगलं व्यक्तिमत्व घडविता येत नाही. शिस्त असल्याशिवाय एक चांगलं व्यक्तिमत्व घडत नाही आणि घडविता देखील येत नाही. प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा आमच्या जीवनाला शिस्त लावणारा आहे. आमचं जीवन शिस्तबद्ध करून आम्हाला असं व्यक्तिमत्व तो प्राप्त करून देतो की त्याचा परिणाम इतरांच्या जीवनावरती होत असतो. या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आमचं जीवन शिस्तबद्ध करून परमेश्वराचं वचन आमच्या जीवनाला शिस्त लावतं आणि आमच्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व तो निर्माण करतो की त्याचा परिणाम इतरांवरती होत असतो. आणि आम्हाला माहित आहे प्रियांनो की जे आम्ही आहोत, जे आम्ही आतमध्ये आहोत, जे आम्ही मुळामध्ये आहोत प्रियांनो, त्याचा एक फार मोठा परिणाम आम्ही करत असलेल्या कामावरती होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की एक शिस्तबद्ध जीवन, एक ख्रिस्ती व्यक्तिमत्व, एक उत्तम ख्रिस्ती व्यक्तिमत्वच इतरांच्या जीवनावरती मोठा प्रभाव पाडू शकतं, मोठा परिणाम त्यांच्यावरती ते करू शकतं. मला माहिती आहे की शिक्षकांचं जीवन हे त्या मेणबत्तीप्रमाणे आम्हाला दिसून येईल की जी स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते. शिक्षक हे स्वतः जळतात आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येण्याचं काम ते करत असतात. आणि हा प्रकाश जो आहे, हा प्रकाश आम्हाला आमच्या जीवनामध्ये ख्रिस्तापासून प्राप्त होत असतो, ख्रिस्तापासून प्राप्त होत असतो. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ख्रिस्ती शिक्षकांनो, देवाचा हा प्रकाश आम्हाला घ्यायचा आहे. आणि ही जी जबाबदारी देवाने आपल्यावरती दिलेली आहे, ही जी शिक्षकाकरिता तुमची नेमणूक परमेश्वर देवबापाने केलेली आहे, ती जबाबदारी पार पाडत असताना प्रियांनो, ही जबाबदारी पार पाडत असताना एक शिस्तबद्ध जीवन, ते ख्रिस्ती व्यक्तिमत्व आणि त्याद्वारे हे कार्य, याद्वारे परमेश्वराचं गौरव आम्हाला आमच्या जीवनामध्ये करता येणार आहे. प्रियांनो, दोन विचार मी आतापर्यंत तुमच्या समोर ठेवलेत. पहिला, एक आपल्याला एक ओळख प्राप्त झालेली आहे आणि तुम्ही शिक्षक आहात, परंतु तुम्ही ख्रिस्ती शिक्षक आहात. आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे कारण आपण ख्रिस्ती शिक्षक आहोत आणि ही जबाबदारी पार पाडण्याकरिता ख्रिस्त आमच्या ठाई आम्हाला त्या प्रकारे घडवणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. त्याने तुमची त्यासाठी नेमणूक केलेली आहे आणि तो तुम्हाला त्यासाठी तयार करीत आहे, त्याने तुम्हाला त्यासाठी तयार केलेलं आहे. तिसरा विचार जो मला तुमच्या समोर ठेवायचा आहे तो हा आहे की ही जी मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे, या जबाबदारीला पार पाडण्यासाठी सहाय्य आणि मार्गदर्शन आमच्यासाठी उपलब्ध आहे. मोठी जबाबदारी आहे आणि आम्हाला माहिती आहे की जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी आम्हाला मदतीची गरज लागते, नेहमी आम्हाला सहाय्याची गरज लागते. आणि हे सहाय्य, हे मार्गदर्शन आपल्यासाठी उपलब्ध आहे. आम्हाला माहिती आहे की आमचं सहाय्य जे आहे ते देवापासून आम्हाला प्राप्त होत असतं. परमेश्वर देव आमचं मार्गदर्शन करणारा आणि आमचं सहाय्य करणारा तो आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना, ही सेवा करत असताना समोर येणाऱ्या अडचणी, समोर निर्माण होणारे प्रश्न, त्या ठिकाणी शारीरिक मानसिक होणारा त्रास किंवा ज्या इतर सर्व गोष्टी आहेत प्रियांनो, त्या सगळ्यांमध्ये सहाय्य उपलब्ध आहे. आणि हे सहाय्य परमेश्वरापासून तुम्हा प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. ही सेवा, ही जबाबदारी पार पाडत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं एक फार मोठं उदाहरण आपल्या प्रत्येकाच्या समोर आहे. तो तुमचा आणि माझा कित्ता सदैव हे काम आम्ही करत असताना आमच्या समोर असायला पाहिजे. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम शिक्षक देखील आहे. एक उत्तम शिक्षक म्हणून देखील आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहू शकतो. आणि म्हणून मग आपण गीत देखील म्हटलं की प्रभू ख्रिस्त माझा गुरु, माझ्या जीवनाचे
तारू, तो तुमचा आणि माझा शिक्षक आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन ज्यावेळेस पाहतो, अनेक वेळेस त्याला उत्तम गुरु म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. उत्तम शिक्षक तुम्ही आहात. उत्तम, मग तो निकोदेम असेल किंवा सार्वकालिक जीवनाचा प्रश्न घेऊन आलेला श्रीमंत तरुण असेल, उत्तम शिक्षक आणि उत्तम गुरु म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्हाला ही गोष्ट दिसून येईल की प्रभू येशू ख्रिस्त एकाच वेळेला खूप मोठ्या लोक समुदायाला शिक्षण तो देत आहे. एकाच वेळेला खूप मोठ्या लोक समुदायाला तो शिक्षण देत आहे. देवाच्या राज्याचं शिक्षण तो त्यांना देत आहे. ज्यावेळेस तो खूप मोठ्या समुदायाला शिक्षण देत आहे, त्याच वेळेला प्रियांनो आम्हाला हे दिसून येतं की एकेका व्यक्तीच्या जीवनाकरिता देखील तो त्या ठिकाणी काम करत आहे. ज्यावेळेस एक एक व्यक्ती त्याची अडचण घेऊन, त्याचा प्रश्न घेऊन, त्याची समस्या घेऊन प्रभूकडे येतो, प्रभू त्यातून त्याला सोडवतो, त्याला मोकळं करतो. प्रियांनो, शिक्षक ज्यावेळेस अख्ख्या वर्गाला शिकवत असतात, या अख्ख्या वर्गाला, संपूर्ण वर्गाला शिकवित असताना या संपूर्ण वर्गामध्ये जो एक एक विद्यार्थी आहे, त्या एकेका विद्यार्थ्याकडे देखील तुमचं आणि माझं लक्ष हे नेहमी असायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताकडून आम्हाला शिकायला भेटतं. मोठा समुदाय नेहमी त्याच्या आजूबाजूला आहे, एवढं असतानाही एकेका व्यक्तीकडे देखील त्याचं लक्ष आहे. ज्यावेळेस ती रक्तस्रावी स्त्री त्याला स्पर्श करते, त्याच्या त्या वस्त्राच्या गोंड्याला शिवते, तो म्हणतो की माझ्यातून शक्ती निघाली. त्या एकेकाकडे देखील त्याचं लक्ष लागलेलं आहे प्रियांनो. आणि हे सुंदर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्या समोर आहे की जी सर्व विद्यार्थी आमच्या वर्गामध्ये आहेत, ज्यांना आम्ही शिकवत आहोत, ज्यांच्या जीवनामध्ये आम्ही गुंतवणूक करत आहोत, ज्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम आम्ही एकाच वेळेस करत आहोत, त्याच वेळेला एकेका विद्यार्थ्याकडं असणारं लक्ष प्रियांनो, ही बाब आमच्या कामासाठी आशीर्वादाची ठरणारी आहे. प्रियांनो, प्रार्थनापूर्वक आम्हाला आमचं कार्य हे पूर्ण करता येणार आहे. प्रार्थनापूर्वक ज्यावेळेस विद्यार्थी आमच्या समोर प्रश्न घेऊन येतात, आम्ही काय करू शकतो? आम्ही काउन्सिलिंग करण्याच्या द्वारे, मार्गदर्शन करण्याच्या द्वारेच त्यांच्या समस्येसाठी प्रार्थना करू शकतो. एखादा विद्यार्थी जेव्हा बुद्धीने कमी आहे, त्याला नाही समजत आहे, तुम्ही प्रार्थना त्यासाठी करू शकता. या प्रकारे एकेका व्यक्तीच्या जीवनामध्ये गुंतवणूक करण्याच्या द्वारे प्रियांनो, ही जबाबदारी पूर्ण करून परमेश्वराचं गौरव तुम्ही तुमच्या कामाकडून करू शकता. परमेश्वराचं गौरव तुम्ही तुमच्या कामाकडून करू शकता. आणि ज्यावेळेस परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनामधून होत आहे, हा परमेश्वर देव आम्हाला देखील उंच करणारा, हा परमेश्वर देव आम्हाला देखील आशीर्वादित करणारा, हा परमेश्वर देव आमचा अधिक मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आज जो विषय आमच्या समोर होता की आमचं जीवन आणि काम, कार्य, सेवा यामध्ये आम्हाला निर्दोष असायचं आहे. आम्हाला निर्दोष असायचं आहे. जर ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आहे, जर ख्रिस्ताची शिकवण आम्ही स्वीकारलेली आहे, तरच आम्ही निर्दोष जीवन जगू शकतो. तरच आम्ही आमचं काम शुद्धतेने, प्रामाणिकपणे, निर्दोषतेने पूर्ण करू शकतो. परमेश्वर देव तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करूया. प्रार्थना करूया. आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जे परमेश्वर देव बापाचं वचन आपल्याकडं आलेलं आहे, ते आपल्या अंतःकरणाशी आज काय बोलत आहे? कदाचित आज प्रभू देव बाप तुम्हाला उत्तेजन देईल त्या तुमच्या अशक्त विद्यार्थ्यांसाठी, की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. जे विद्यार्थी तुमच्या वर्गामध्ये दुर्बल आहेत, बुद्धीने दुर्बल आहेत, शरीराने अशक्त आहेत, कदाचित काही विद्यार्थी तुम्हाला त्रास देणारे असतील, काही विद्यार्थ्यांकडून तुम्ही अडचणीत आलेले असणार, आज प्रभू तुमचं सहाय्य करणार आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं उत्तेजन आज प्रभू देव बाप तुम्हास देईल. आपण शिक्षक आहोत, परंतु आपण ख्रिश्चन आहोत, आपण ख्रिस्ती शिक्षक आहोत. आणि म्हणून ही ओळख जी आमची आहे
या ओळखीबरोबर जी जबाबदारी आमच्यावरती आहे ती समजून आम्हाला आमची सेवा करायची आहे, ती समजून आम्हाला आमचं काम पूर्ण करायचं आहे. आणि या कामाला पूर्ण करण्यासाठी प्रभू देवबाप तुमच्या सोबत आहे. निर्माण होणारे प्रश्न, अडचणी, येणारा थकवा, या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी प्रभू तुमच्या सोबत आहे. तुमचं सामर्थ्य आहे, तुम्हाला ताजतवानं करणारा आहे. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू आणि तुला गौरव देतो. पुन्हा आज आमची प्रार्थना आहे प्रभू प्रत्येक शिक्षकासाठी. प्रभू आज तुझ्या वचनांच्या द्वारे ज्या गोष्टी तू त्यांच्यासोबत बोलत आहेस, त्यांच्या अंतःकरणाला जे उत्तेजन देत आहेस, पवित्र देव बापा आशीर्वादित कर, त्यांना आशीर्वादित कर प्रभू, आशीर्वादित कर प्रभू. एक नवीन उत्तेजन, एक नवीन सामर्थ्य, एक नवीन उत्साह त्या प्रत्येकाला तू दे प्रभू, आणि तुझं गौरव त्या प्रत्येकाच्या जीवनामधून करून घे. मनापासून आम्ही या सर्व शिक्षक वर्गासाठी तुझे आभार मानतो. त्याचबरोबर पवित्र देव बापा, जे आम्ही इतर क्षेत्रांमध्ये काम करणारे आहोत प्रभू, त्या आम्हासाठी देखील आज तुझं वचन आहे. होय पवित्र देव बापा, त्या आम्हाला देखील तू आशीर्वादित कर. आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करण्याकरिता तुझी कृपा तू आम्हाला पुरव प्रभू देव बापा. तुझी स्तुती आम्ही करतो. सर्व मंडळीला एक वार पुन्हा तुझ्या समोर घेऊन येतो आणि विनंती करतो, जर आज आमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे, आजारी आहे, बिछाण्यावर आहे, दवाखान्यात आहे, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे आणि त्यांची सर्व काळजी घे. त्यांची प्रत्येक गरज तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव. आज ज्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे, उपकार स्तुती आहे प्रभू, ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, अशा प्रत्येकाला देखील आम्ही तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत आहोत. त्या प्रत्येकाची उपकार स्तुती तू मान्य कर आणि प्रभू त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. सर्व मान महिमा गौरव तुला देत प्रत्येकाच्या भोवती एक वार पुन्हा तुझ्या संरक्षणाचं कुंपण मागत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. एक वार पुन्हा तुम्हा सर्व शिक्षकांना हॅपी टीचर्स डे. प्रभू देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया आणि मग मातीचे पात्र आपण म्हणूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन, आमेन. परमेश्वर देव तुम्हास आशीर्वाद देव, तुमचं कल्याण करो. यास्तव प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती विशेष करून संपूर्ण शिक्षक वर्ग आणि तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी मला हे प्रभू कैसे करी तुझ्या इच्छेने आकार दे मी मुखाराई तुझ्या
हाती. सर्वांना सलाम.